तसे विषय उल्हासनगरमध्ये भरपूर आहेत, पण सगळेच विषय घ्यायला म्हटलं तर मग सगळा सावळा गोंधळ होईल. गेल्या 2.5 वर्षापासून या ठिकाणी फक्त प्रशासनच आहे. कोणते नगरसेवक नाही. उल्हासनगरमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त प्रशासकीय राजवटच चालू आहे. त्यामुळं प्रशासनाकडून ज्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत त्या तर मिळत नाहीतच, परंतु सगळं खाजगीकरण चाललेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आज आमचे राज आसरोडकर बाहेर खाजगीकरणाच्या विरोधात बसलेले आहेत. अभियंता, डॉक्टर्स, अगदी वॉटर सप्लायचे सगळे वॉलमन पासून सगळेचे सगळे एक कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले आहेत. उद्या पाणी बंद झालं आणि हे कॉन्ट्रॅक्टवाले जर काढले गेले तर ते लोकांना पाणी म्हणजे वाल समजणार पुढची अवस्था असणार. कोणत्या लाईनी कुठे गेल्या, कुठल्या लाईनचा वाल खोलला तर अशी या महानगरपालिकेची अवस्था आहे. सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर डान्स बार आणि लॉजिंग बोर्डिंगचे बेकायदेशीर तोडण्यासाठी कारवाई करण्यासाठी सर्व महापालिकांना आदेश दिले. महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेमध्ये अक्षरशः भुईसपाट डान्स बार झाले जे अवैधरित्या चालले होते, इलिगल चालले होते. पण आमच्या उल्हासनगर वासियांचं दुर्दैव की ज्या पद्धतीनं मुलुंड चेक नाक्यावर डान्स बार होते त्याच पद्धतीचं श्रीराम टॉकीच्या तिथं श्रीराम चौकावर नाव श्रीराम आहे, पण त्या ठिकाणी फक्त डान्स बारच आहे. आणि त्या ठिकाणी आजतागायत ती कारवाई झालेली आहे. रात्री 6-6 वाजेपर्यंत 5-5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी अवैधरित्या डान्स बारबाला नाचवल्या जातात. पोलीस प्रशासन तिकडे बघत नाही, महापालिका प्रशासन बघत नाही. मागचे आयुक्त सुधाकर शिंदे असताना त्यांनी सगळे बंद केले होते, तोडले होते. पुन्हा त्याच धडाक्याने तिथे सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला डावलून सुद्धा आज महापालिकेने त्यांच्यावर कारवाई केली नाही. ती कारवाई करत नाही म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे, आमचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, उपशहर प्रमुख शिवाजी जावळे, उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा, जे राजेंद्रजी वेळकर, शेखर यादव, विभाग प्रमुख सुरेश पाटील सर्वच आणि युवा सेनेचे फुंदे आयुक्तांना भेटून त्याच्या कानावर टाकलं की बरोबर नाही, उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी टाइमपास करतात. ती तकलादू कारवाई वाटते, ती वाटत नाही. मी सांगितलं 100 फुटावर किंवा 150 फुटावर असेल सत्यंबार भुईसपाट केलेला आहे आणि इथं कारवाई झाली ती अगदी तात्पुरती झालेली. ज्या गोष्टीमुळे या समाजाचा विध्वंस होतोय, तरुण पिढी बर्बाद होते, नशा आहे, सगळ्या प्रकारची नशा आहे, त्या पिढीला बर्बाद करण्याचं काम महानगरपालिका करते असं माझं जाहीर आहे. आणि ते जर सिद्ध करायचं असेल, आम्ही चांगलं करतोय तर उद्यापासून आयुक्तांनी आम्ही सांगितलं की नाही, जे इलिगल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ते उद्यापासून कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. शहरवासियांना घेऊन आम्ही आंदोलन करतोय समाजाच्या चांगल्यासाठी, पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी, फायद्यासाठी. पण या अशा गोष्टीकडे जर महानगरपालिका उदासीनतेने पाहत असेल, आणि मी पोलीस प्रशासनावर सुद्धा आवाहन करतोय, इकडे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या. उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढलेली त्याचं मुख्य कारण हे आहे. नशेची केंद्र आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय असं वाटतंय. तर कृपया दोन्ही प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन तातडीने याच्यावर कारवाई करा, अन्यथा उल्हासनगर वासियांना घेऊन शिवसेना या संदर्भात जोरदार आंदोलन करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे आहेत आणि ठाणे जिल्ह्याचं म्हणजे ते पालकत्व त्यांनी फार वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. असं असताना हा जो डान्स बारचा विषय आहे तो मागच्या 10-15 वर्षातच मोठ्या प्रमाणात वाढला त्यांच्या कार्यकाळात. आणि आता ज्यावेळी ते स्वतःच आदेश देत आहेत की हे डान्स बार बंद करा, तोडा, अशा वेळेला ते तोडले जात नसताना म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळत नाहीये महापालिका आणि इकडचे जे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते सांगतायत आणि ठाकरे गट आंदोलन करतोय. म्हणजे नक्की काय म्हणजे याच्यातलं गट महत्वाचं नाही, शहराविषयी असलेले आमचे असतात. त्यांना काय बंधन असतील माहित नाही, पण आम्हाला कुठली बंधन नाही. आम्हाला लोकांसाठी काम करायचे आणि जे चुकीचे त्याच्यावर हातोडा पडलाच पाहिजे. जर नाही पडला तर या प्रशासनाला जागा करता आम्हाला आमच्या स्टाईलने येतं, ते करू. त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता कोणार्क, अपना शहर अपनी बातें.